उन्हाळा म्हटलं म्हणजेच आंब्यांचं सीझन आलं आणि आंबे कोणाला आवडत नसतील असे खूप कमी जण असतील. पण हेच आंबे खूप जास्त प्रमाणात कार्बाईडमध्ये किंवा मग एखाद्या चायनीज केमिकलमध्ये त्यांना पिकवले जात आहे. कारण हे आंबे नॅचरली पिकवण्यासाठी बराचसा वेळ जातो आणि तेवढा कोणाला वेळ नसतो. म्हणून अशा प्रकारच्या एखाद्या केमिकलमध्ये त्यांना बुडवून काढले की अशा प्रकारचे त्यांना येलो कलर येतो आणि आपण म्हणतो की हे आंबे छान असे पिकलेले आहेत आणि दिसायलासुद्धा आपल्याला खूप छान असे वाटतात. पण हेच आंब्यांचं जर आपण केमिकलमध्ये किंवा मग कार्बाईडमध्ये पिकवलेले जर आंबे आपण खाल्ले तर मागे टीव्हीवरती एक बातमी आली होती की त्यामुळे एका महिलेला त्याचा जीव द्यावा लागला. तर अशाच प्रकारचे आंबे आपण खूप वेळेस खातो, पण ह्या आंब्यांमुळे काय होतं हे आपल्याला अजूनही जास्त आपल्याला लोकांना माहीत नाही आहे. पण आणि कशा प्रकारे चेक करावं ते सुद्धा आपल्याला कळत नाही. तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कशा प्रकारचे जे आंबे आहेत तर ते कुठले कार्बाईडमध्ये पिकवलेले आहेत किंवा मग नॅचरली पिकवलेले आहेत. तर इथे मी हे हापूस आंबे म्हणजेच हापूस सांगायला असतात पण हे हापूस नसतात. हापूसचे पण खूप सगळे असे वेगवेगळे प्रकार असतात आणि मग ते आपण खूप असे नावाखाली आपण खूप जास्त वेळा खरेदीसुद्धा करतो. सांगायला हापूस आहेत, हे कुठले आहेत मलासुद्धा माहीत नाही, पण आपण फक्त याला चेक करून बघूयात की हे नॅचरली पिकवलेले आहेत की कसे. तर मी इथे एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये टाकून आपण बघणार आहोत की जे आंबे आहेत तर ते नॅचरल प्रकारे पिकवलेले आहेत की केमिकलने किंवा मग कार्बाईडमध्ये पिकवलेले आहेत. तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे आणि तो आंबा मी अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी कमी आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करते जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल की पाण्यामध्ये आंबा खाली बुडतोय की वरती जातोय. जर आंबा डायरेक्टली खाली जर गेला तर समजून जायचं की जो आपला आंबा आहे तर तो एकदम नॅचरल पद्धतीने जो आहे तर तो पिकवलेला आहे आणि जर वरती तरंगला तर मग समजायचं की हा कार्बाईडमध्ये वगैरे पिकवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की जे आंबे आहेत तर ते थोडेसे खालीच गेलेले आहेत, म्हणजेच वरती पूर्ण तरंगलेले नाहीत, म्हणजे खालच्या साईडला गेले. जर पूर्ण असे वरती तरंगले असते तर कार्बाईडमध्ये वगैरे पिकवलेले असं समजलं असतं, म्हणजेच ते तळाशी जात आहे. तसं पाहिलं तर मी तुम्हाला क्लिअर दाखवण्यासाठी ॲक्च्युली एखाद्या काचेच्या बाउलचा वगैरे वापर करायला हवा होता, पण माझ्याकडे एवढं काचेचं बाउल वगैरे नाही आहे किंवा मग तशी बरणीसुद्धा नाही आहे. नाहीतर मी तुम्हाला योग्य पद्धतीने सुद्धा दाखवलं असतं की कशा प्रकारे जे आहेत. पण इथे थोडंसे जे आहेत तर थोडेसे वरतीसुद्धा तरंगतात, म्हणजेच मिडलला आहेत ते, पूर्ण खाली पण नाही आणि पूर्ण वरती पण नाही. पण जिथून आम्ही आंबे घेतो तर शक्यतो त्या ठिकाणी जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणात बल्कमध्ये आंबे असतात आणि तिथे अर्ध्यापेक्षा जास्त आंबे इतके पिकलेले असतात की आपल्याला हेच आंबे खूप असे निवडून घ्यायला लागतात, म्हणजेच कडक कडक. त्याच्यामुळे जे आंबे आहेत तर ते बऱ्यापैकी इक्वल आहेत, म्हणजेच पूर्ण केमिकल पण नाही आणि नॅचरली पण नाही असं. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला आंबे जेव्हा पण तुम्ही घेत असाल तर अशा प्रकारे घरी आणल्यानंतर त्यांना एकदा नक्की चेक करून बघा. तर तसंच मी आता सगळे जे आंबे आहेत, म्हणजेच मला ह्या आंब्यांचा रससुद्धा करायचा होता, त्यामुळे बघू शकता तुम्ही मी सगळे आंबे जे आहेत खूप जास्त प्रमाणात पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे सगळे आंबे मी त्यामध्ये टाकून घेतले. तर तुम्ही बघू शकता अगदी आंबे जे आहेत तर ते तळाशी बसत आहेत, म्हणजेच आपले आंबे अगदी म्हणजे स्टार्टिंगला जे आहे तर तो थोडंसं प्रमाणात पाणी होतं त्यामुळे अंदाज येत नव्हता. तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा जो आंबा आहे तर ते खाली पूर्ण बसलेले आहेत, म्हणजेच अगदी नॅचरल पद्धतीने आपले आंबे जे आहेत तर ते आहे. तर अशा प्रकारे असे अर्धा ते पाऊण तास आपल्याला आंबे व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आणल्यानंतर, म्हणजेच त्याच्यावरती जी पावडर वगैरे लावलेली असते तर ती संपूर्ण निघून जाते.